नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे पळसदेव आहे ना? पळसदेव म्हणजे ते सायराटमधलंच की? हां, ते काय धरण हे झालं उघडं पडलं की येत आहे तेच आहे ना? मंदिरं बिंदिरं जुनी. या खाली खाली या जरा. संपला प्रचार आज 5 वाजता. काय होणार? काय आता होणार काय सरळ? नाही काय ते सगळ्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. आणि काय जनतेच्या मनात? आता 3 उमेदवार आहेत. हां, एक आहेत अपक्ष प्रवीण माने, दुसरे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. आणि जाता मग आणि मग आता काय जनतेच्या मनात जे आहे ते होईल. आता तिन्हीचा बी प्रचार चालू आहे जोरात. सोपे नाही लढाई. आता काय आता सोपं तर नाहीच की कोणाला, कुणाला सोपं नाही, दोघाला पण सोपं नाही. तिघांना बी तिघांना पण प्रवीण माने निवडून येण्याची शक्यता किती आहे? तसं नाही सांगता येणार. नाही, अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता किती आहे? अपक्ष उमेदवार आता निवडून यायची शक्यता आहे. कशी काय? आता काय जनतेच्या मनात ना तसं नाही हो, त्यांचं गणित काय तर जातीचं गणित जुळायला पाहिजे, आहे की नाही? त्यांच्या मतदारसंघात त्यांचं आता जे काय विकास कामं त्यांनी केले त्याच्यावर त्यांचं चाललंय. आपल्याला जास्त काही सांगता येणार नाही. भीती तर नाही ना काय म्हणा? कशाची काय नाही ना. ओ गावाले कसं आहे? हा, कोण निवडून येणार आहे? जो विकास करेल तोच निवडून येणार. कुणी केला विकास? ते नाही सारखेच आहेत. तिघं बी? हो, हर्षवर्धन साहेब बी सारखे, भरणे मामा बी सारखे. हा अपक्ष कसं काय निवडून येईल? अपक्ष बी आहे, त्यांच्या पद्धतीने त्यांनी बी कामं केलीत. काय कामं केलीत अपक्षानं? अपक्षानं काय कामं? दूध व्यवसाय जोरात आहे त्यांचं. हां, बाकीच्या ठिकाणी बी समाजसेवा वगैरे चांगली केलेली आहे. हां, कसं आहे? चांगलं सगळं कुणाचं? उमेदवाराचं का आपलं? आपलं बी उमेदवाराचं मान होय. निवडून कोण येणार म्हणलं की सगळेजण आपले मग सांगायला तयार नाही कुणी. निवडून कोण येणार? भरणे मामाचं येणार कोण का? कामाची कामच तशी त्यांची. सांगा बरं, 5 कामं. हा 5 कामं सांगा. सगळी विकासाचीच कामं आहेत. सगळा विकास केलेला आहे इकडं तर पळजवळ सगळा विकास त्यांनीच केलेला आहे. असं? हा आणि ते अपक्ष जे आहेत ते? ते कसं आहे आता जास्तीचे हे नाही ते आपण काय ते सांगू शकत नाही. ओ मोर जाऊ द्या. नाही, हे बघा कुठले आहे? गाय छाप आहे काय? हरिकृष्ण हरिकृष्ण आहे का? ती बी ब्रँड वेगवेगळे दिसत. इंदापूरचा ब्रँड आहे. बोला काय म्हणते ती. नाही, तुम्ही सांगा आधी कसं आहे म्हणून. वातावरण कसं आहे? वातावरण चांगले. कुणाला? वातावरण ह्याला तुतारीला आहे. झालं, तुम्ही वयोवृद्ध माणसं म्हणून पवार साहेबांचं नाव घेणार. खरं आहे की नाही? हा? खरंय हा? खरंय. तू तरी हा मग ते काल वेगळ्या पक्षात होते कोण हर्षवर्धन साहेब. ते पहिलं काय माहित नव्हतं आपल्याला पण आता आहेत ना तुझ्याकडे शरद पवाराकडे. तुम्ही बी हा आम्ही कशामुळं? जुनी माणसं आहेत आम्ही. म्हणून हा मग नव्या दमाचा गडी बी आहे इकडे भरणे मामा. नव्या जाण्यात पोरं असतील ना मग नव्या जमात पोरं. हा, कसं आहे ना बहिणी मामाला बी आहे. आता ह्या क्षणाला आपण प्रचार संपत असताना सांगू शकतो का की कोण निवडून येईल हा इंदापूरमधून? बहिणी मामा कसं करायचं? बरं आहे, दोघं मित्र शेजारी उभा आहे एक जण. हो ते म्हणतात ना. हा, मी म्हणतो हर्षवर्धन पाटील. कसं करायचं? ते आता ज्याचं जे आहे भरणे मामा कशामुळं? हा त्यांचं काम आहे. ही सडक त्यांनीच केली. हे हा. भरणे मामाने केली. हो. आणि हर्षवर्धन कशामुळं? जे हरी हर्षवर्धन म्हणजे आमचा चांगलाच माणूस आहे. काय केलं त्यांनी सांगा की. काय नाही बरंच कामं केले काय केलं सांगा की. हे MIDC काढली त्या हाचे SD पाटलाचं जे कार्य जे काढलं त्या. हा चला आणखी लोकांना मी विचारतो. ओ महाराज नको, गावाले आले का परत अजून? मित्रांनो काय रे, आता हे सगळे कार्यकर्ते दिसतात. कोण कार्यकर्ते? ठीक आहे, तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते? मग काय भरणे मामा म्हणलं टफ आहे, पण भरणे मामाला सोपं नाही आहे.
सर्वे काय म्हणतो आमचा सर्वे महत्वाचा नाही, तुमचं सांगा काय म्हणणं. आम्ही सांगितलं की तुम्हाला दत्त महागुरुंनी नाही येत. येणार, ठासून येणार. कशामुळे? कामामुळे. जे विकास कामं केलं त्या विकास कामाच्या जोरावर येणार. मी जरा प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना अवॉइड करण्याचा. प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि त्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे की लोक काय विचार करतात, कशा पद्धतीनं बोलतात. आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण. तिकडे काय प्रचार सभा आहे का? प्रचार सभा तिकडे बघा आपलं माहिती हा हर्षवर्धन पाटील येणार आहे. होय, हर्षवर्धन येणार आहेत. हर्षवर्धन पाटील आम्हालाच माहित नाही. मी पैशासाठी आलो या कसले पैसे? तिथं बँकेतनं न्यायला. बरं, मतदान आहे का नाही आपल्याला? मग तर नाही आणि हवा कोणाच्या बाजूला आहे? मी तर तसं काय सांगायचं हा. मी गावातल्या फिरत नाही, आपलं काम बरं मी बरं आहे. कोणतरी आला असेल की आपल्याला सांगायला वास्कारा तसं? कोणच आलं ना अजून आमच्या घरापर्यंत. एक बी अजून कोणीच नाही. राहत वस्ती असल्यामुळे आमच्याकडे लय फिरकत बी नाही ती. हां, सरपंच येऊन आम्हाला भेटून गेला. तेवढं त्यानं सांगितलं तेवढं. कोण नाही कोणी निवडून येईल काय काय आपल्याला माहित नाही, का आम्हाला हाय असल्यामुळं आम्ही काय लक्षच नाही आपलं. होय साहेब, हर्षवर्धन पाटील येतात काय? बरं, पण निवडून कोण येणार? हर्षवर्धन पाटील. कशामुळे? चला बोलत बोलत काय काम आहे घेऊ. आता काय पहिल्यापासूनच कसं आहे, जनतेला गरज आहे अशी नेतृत्वाची. हां, अनुभव आहे त्यांना मोठा. तुम्हाला सांगू आम्ही पूर्ण गाव विभागलं गेलेलं आहे हो 3 माणसामध्ये. बरोबर आहे. एवढं सोपं नाही कोणालाच काहीच अडचण येणार नाही, हर्षवर्धन पाटलाला. अजिबात नाही. तुम्ही कार्यकर्ते आहे का की मला असं वाटायला लागले? नाही खरंच आहे राव. सरकार नको. लोकांची अडचण अशी आहे की निवडणुकीच्या ह्या टप्प्यावर जेव्हा आपण लोकांशी बोलतो तेव्हा त्यांना व्यक्त होण्यातल्या मर्यादा पण आपण लक्षात घ्यायला हव्यात. इथं पण आहेत 4-5 माणसं. गाल चाल आमच्या अंगावर कसं आहे हो. तुम्हाला नाही विचार, तुम्हाला व्यवसाय करायचा असते. हां, निवडणुकीचा हा जो प्रचार आहे ना शेवटच्या टप्प्यात आहे आणि म्हणून आपण प्रत्येक घटकाला विचारू, त्यांच्याशी बोलू, जाणून घेण्याचा प्रयत्न करू की ही निवडणूक या टप्प्यावर कोणाच्या बाजूने जाते. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पळसदेव.